क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन काय आहे बघा. पिंटू टेक्स हाऊ मेनी डेज. पिंटू अँड टेक्स 6 days मोर देन निशू. काय म्हटलंय क्वेश्चन बघा. काय म्हटलेलं आहे. पिंटू टेक्स 6 days मोर देन निशू. पिंटू टेक्स 6 days मोर देन निशू टू कंप्लीट अ पीस ऑफ वर्क. टू कंप्लीट अ सर्टन वर्क म्हणजे एखादा काम आहे. जर निशू 4 दिवसात करत असेल, निशू किती दिवसात करत असेल 4 दिवसात करत असेल तर पिंटू किती करणार आहे 4 + 6 म्हणजे किती दिवसात करणार आहे तर 10 दिवसात करणार आहे. इफ दे वर्क टुगेदर जर ते दोघांनी एकत्र काम केलं तर ते तो काम 4 दिवसात संपू शकतात. सो हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. त्यांनी विचारले की मग त्यांना किती दिवस लागतील जर त्यांनी एकाच दिवशी काय केलं एकाच काम तो पूर्ण दिवशी कंप्लीट केला. मग काय म्हणूया पिंटू टेक्स काय म्हटलंय 6 days मोर देन निशू टू कंप्लीट अ सर्टन वर्क. हा पिंटू एकटा काम केला तर त्याला 6 दिवस जास्त लागतात निशूपेक्षा तो काम कंप्लीट करण्यासाठी. जर त्या दोघांनी एकत्र काम केलं तर 4 दिवस लागतात. एकत्र काम केलं तर 4 दिवस लागतात. तर हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क. हा वर्क कंप्लीट करण्यासाठी जर त्यांनी एकाच दिवशी काम केलं म्हणजे तुम्हाला x फाइंड करायचं आहे आणि x + 6 फाइंड करायचं आहे. म्हणजे काय फाइंड करायचं आहे बघा. इथं बघा पिंटू टेक्स 6 days मोर देन निशू. हा ना मी काय म्हटलंय लेट आता पिंटूचं कंपेअर कोणाबरोबर केलंय निशू बरोबर कंपेअर केलं तर मी लिहिते लेट निशू टेक्स x days to complete a work. निशू टेक्स x days to complete work. एखादा वर्क कंप्लीट करण्यासाठी निशूला किती दिवस लागतात तर x लागतात. तर पिंटूला किती लागतात. therefore पिंटू टेक्स किती टेक्स 6 दिवस जास्त ना म्हणजे x + 6 days. जर निशूने एकटंच काम केलं तर त्याला x days लागतात आणि जर पिंटूने एकटाच काम केलं तर त्याला x + 6 days लागतात. काय करण्यासाठी टू कंप्लीट दी वर्क. व्हॉट टू डू टू कंप्लीट दी वर्क. सी पिंटू टेक्स 6 days मोर देन निशू टू कंप्लीट सर्टन वर्क. इफ दे वर्क टुगेदर जर त्यांनी एकत्र काम केलं तर इट रिक्वायर्स हाऊ मेनी डेज 4 days. ओके सो इफ दे वर्क टुगेदर they require how many days. They require 4 days. They require how many days. They require 4 days. So how many days would it take to complete the work if they work alone. जर एकच काम केलं तर इथं लक्षात घ्या की कधी पण जेव्हा असं दिलेलं असतं की नाही की एक पिंटू आहे त्यांना पिंटूला निशूपेक्षा जास्त टाइम लागतोय मग त्या दोघांनी एकत्र काम केलं तर त्यांना किती वेळ लागतो 4 दिवस. तर आपण काय म्हणायचं कधी पण x days हे टोटल वर्क ना पूर्ण वर्क कंप्लीट करण्यासाठी x days लागत असेल किंवा पूर्ण वर्क कंप्लीट करण्यासाठी x + किती डेज लागत असतील तर 6 days लागत असतील. तर आपण इथं काय करायचं टाइम रिक्वायर्ड बाय निशू टू वर्क वन डे. सॉरी टाइम रिक्वायर्ड नाही वर्क कंप्लीटेड एका दिवशी किती येतं ते बघायचं येतं. वर्क कंप्लीटेड बाय निशू इन 1 day एका दिवसात. हे बघा जर x days लागतात टोटल वर्क कंप्लीट करण्यासाठी तर एका वर्क कंप्लीट करण्यासाठी एका दिवसात वर्क कंप्लीट करण्यासाठी एका दिवसाचा वर्क किती कंप्लीट होणार आहे 1/x. कधी पण लक्षात ठेवा की जर x days वर्क कंप्लीट होण्यासाठी लागतात तर एका दिवसाचं काम काय असणार आहे 1/x. वर्क कंप्लीटेड बाय निशू इन 1 day इज 1/x. नेक्स्ट वर्क कंप्लीटेड बाय कोण आहे निशू नंतर कोण आहे पिंटू इन 1 day
इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स प्लस किती आहे तर 6 आहे. 1 डे, हा 1 डे. आणि वर्क डन टुगेदर इन 1 डे. हे बघा, वर्क डन टुगेदर दे रिक्वायर 4 डेज. पूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी 4 डेज लागत आहे. तर एका दिवशी काम करण्यासाठी किती लागणार आहे 1 अपॉन काय लागणार आहे 4. हे पूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी x डेज लागतात. पूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी x प्लस 6 डेज लागतात. पूर्ण काम टुगेदर कंप्लीट करण्यासाठी 4 डेज लागतात. आता मग जर हे पूर्ण काम साठी आहे तर एका दिवसात किती वर्क होणार तर वर्क कंप्लीटेड बाय निशू इन 1 डे इज पूर्ण दिवस डिवाइडेड बाय 1 डिवाइडेड बाय पूर्ण दिवस करायचं. वर्क कंप्लीटेड बाय पिंटू इन 1 डे 1 डिवाइडेड बाय जेवढा टाइम लागतोय सगळ्यांना ते करायचं. आणि वर्क डन टुगेदर इन 1 डे टुगेदर दोघांनी मिळून केलं तर 1 बाय काय करायचं 4 रेसिप्रोकल घ्यायचं. मग अकॉर्डिंग टू कंडिशन काय म्हटले की दोघांनी जर मिळून काम केला तर किती दिवस लागतात त्यांना 4 दिवस लागतात. किती दिवस लागतात 4 दिवस. तर मी काय म्हणते वर्क कंप्लीटेड बाय बोथ इन 1 डे. एका दिवसात दोघांना लागणारा काम काय असणार आहे कंडिशन काय आहे दे वर्क टुगेदर अँड दे फिनिश द वर्क इन 4 डेज. मग मी काय म्हणते इथं की जर आपण तो काम एका दिवसात निशू किती काम करतो 1 बाय एक्स काम करतो, ठीक आहे. आणि पिंटू किती काम करतो ऍड करायचं प्लस 1 अपॉन एक्स प्लस काय करायचं 6. मग जर दोघांनी मिळून केलं तर 4 दिवस लागतात. तर एका दिवसात किती लागणार आहे 1 बाय 4. 4 दिवसाचे पार्ट करायचे 1 बाय 4. हे बघा एका दिवसात निशू एवढं काम करते, एका दिवसात कोणतो दुसरा पिंटू एवढं काम करते. दोघं मिळून किती काम करणार आहेत 1 बाय 4 काम करणार आहेत. किती काम करणार आहेत 1 बाय 4. ही अशीच कंडिशन येणार. ह्या कंडिशन्स लक्षात ठेवायचं. जेव्हा कधी तुम्हाला कंपेअर केले वर्क बरोबर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये तर लक्षात घ्यायचं की हा एकाने एवढा दिवस जास्त काम केले दुसऱ्यापेक्षा मग दुसऱ्याला काय कन्सिडर करायचा x डेज. नाउ राइट इथं निशू टेक्स x डेज टू कंप्लीट होल वर्क. मग दुसरा जो आहे पिंटू त्याला किती दिवस लागतात x प्लस 6 डेज टू कंप्लीट अ वर्क, ठीक आहे. सो दे वर्क टुगेदर. जेव्हा त्यांनी दोघांनी एकत्र काम केलं तर 4 दिवस लागले. तर मी एका दिवसाचं काम करणार सगळ्यांचं. मग एका दिवसाचं काम काय असणार आहे वर्क कंप्लीटेड बाय निशू इन 1 डे. एका दिवसात काम किती होणार आहे 1 बाय एक्स. वर्क कंप्लीटेड बाय पिंटू इन 1 डे काय असणार आहे 1 बाय एक्स प्लस 6. अँड वर्क डन टुगेदर इन 1 डे इज 1 बाय 4. म्हणजे हे दोघांना ऍड केलं, दोघांचं ह्याचं एक दिवसाचं काम ऍड केलं, ह्याचं एक दिवसाचं काम आलं तर वर्क टुगेदर दोघांनी एकत्र केलेलं काम एका दिवसाचं येणार. मग हे केलं 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 6 इज इक्वल्स टू 1 अपॉन 4, ठीक आहे. मग इथं काय करायचं इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. मग इथं काय येणार आहे एक्स प्लस 6 प्लस एक्स. हा x प्लस 6 इथं आला, इथं x आला होल डिवाइडेड बाय x इन ब्रॅकेट x प्लस 6 इज इक्वल्स टू 1 अपॉन 4. आता हे विचारू नका कसं आला म्हणून, का तर आपण मी कालच दाखवलंय a अपॉन b प्लस c अपॉन d असेल तर काय करायचं a इंटू d b इंटू c प्लस b इंटू c डिवाइडेड बाय b इंटू d. ओके. आता काय येणार आहे बघा इथं x प्लस x काय येणार आहे 2x प्लस 6 अपॉन x इन ब्रॅकेट x प्लस 6 इज इक्वल्स टू 1 अपॉन काय आहे 4. देयरफॉर क्रॉस मल्टिप्लाय करायचं 4 इंटू 2x प्लस 6 इज इक्वल्स टू x इंटू x प्लस 6. इथं लक्ष द्या, इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचा. हा 4 न ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याला 1 न मल्टिप्लाय करायचं. मग 4 इंटू इन ब्रॅकेट 2x प्लस 6 इज इक्वल्स टू x इंटू इन ब्रॅकेट x प्लस 6. मग 4 1 जा 4 2 जा काय येणार आहे 8. 8x प्लस 6 4 जा काय येणार आहे 24 इज इक्वल्स टू x इंटू x काय येणार आहे x स्क्वेअर प्लस 6 इंटू x काय येणार आहे 6x. 6 इंटू x काय येणार आहे 6x येणार आहे. आता बघा मी काय करते हा x स्क्वेअर आहे ना हे पूर्ण टर्म ह्या साईडला शिफ्ट करते. देयरफॉर
0. काय केलं आपण, दोन्ही टर्म्स काय केले, शिफ्ट केले. दोन्ही टर्म्स कसे शिफ्ट केले, तर हा प्लस 8x ह्या साईडला जाऊन काय होणार आहे, मायनस 8, प्लस 24 ह्या साईडला जाऊन काय होणार आहे, मायनस 24 होणार आहे. देअरफॉर नेक्स्ट येणार आहे 0 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x. 6 मायनस 8 किती येणार आहे, मायनस 2x. ठीक आहे, परत इथं काय येणार आहे, मायनस 24. हा जर मी म्हणजे रिअरेंज केला तर कसा लिहिणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल्स टू 0. फक्त रिव्हर्स केली टर्म, म्हणजे इथली टर्म ह्या साईडला शिफ्ट केली आणि ही टर्म ह्या साईडला शिफ्ट केली. लक्षात येते का बघा, इथं एका दिवसाचा काम कोणाचा, निशूचा. एका दिवसाचा काम कोणाचा, पिंटूचा. आणि एका दिवसाचा काम दोघांनी मिळून किती करणार आहे, 1/4. मग एका दिवसाचा ह्याचा काम प्लस एका दिवसाचा ह्याचा काम इज इक्वल्स टू एका दिवसाचा दोघांनी मिळून केलेला काम येणार आहे. मग एका दिवसाचा दोघांनी मिळून केलेलं काम येणार आहे. मग हे रेसिप्रोकल आहे त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय केला. हा टर्म इथं शिफ्ट झाला x प्लस 6. हा टर्म इथं मल्टिप्लाय केला x आला. पूर्ण डिवायडेड बाय x इन ब्रॅकेट x प्लस 6 इज इक्वल्स टू 1/4. x प्लस x काय येणार आहे, 2x. 2x प्लस 6 होल डिवायडेड बाय x इन ब्रॅकेट x प्लस 6 इज इक्वल्स टू 1/4. हा 4 इथं शिफ्ट केला. 4 इन ब्रॅकेट 2x प्लस 6 इज इक्वल्स टू x इन ब्रॅकेट x प्लस 6. ठीक आहे, आता 4 1 जा 4 2 जा काय आला, 8. 4 1 जा 4 4 5 जा 24 6 जा 6 4 जा 24 आला. x इंटू x इथं काय आला, x स्क्वेअर आला. x इंटू 6 काय आला, 6x काय आला. आता x स्क्वेअर इथंच ठेवायचं आणि हे टर्म्स इथं शिफ्ट करायचे. प्लस 8x इथं जाऊन काय होणार आहे, मायनस. प्लस 24 इथं जाऊन काय होणार आहे, मायनस 24. देअरफॉर राहिलं इथंच हे जर दोन्ही टर्म्स इथं शिफ्ट केले तर राहिलं 0. सो 0 इज इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24 प्लस 6 मायनस 8 काय येणार आहे, मायनस 2 आणि मायनस 24. देअरफॉर हे पूर्ण रिव्हर्स टाकलं तर x स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल्स टू काय येणार आहे, 0 येणार आहे. आता हे जे काही टर्म आहेत x स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल्स टू 0, ह्याचे फॅक्टर्स काढायचे. आता फॅक्टर्स कसे काढायचे, दोघांची साइन मायनस आहे. दोघांची साइन जर मायनस असेल तर फॅक्टर्स मध्ये मोठ्याची साइन मोठ्याची साइन काय येणार आहे, मायनस येणार आहे आणि छोट्याची साइन काय येणार आहे तर प्लस. एकच मिनिट थांबा हा. इथं बघा, इथं काय आला, x स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल्स टू काय आला, 0 आला. आता x स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल्स टू 0. ह्या मायनस 24 चे काय काढायचे, फॅक्टर्स काढायचे. असे फॅक्टर्स काढायचे की मोठ्या नंबरची साइन मायनस यायला पाहिजे आणि छोट्या नंबरची साइन प्लस यायला पाहिजे. आणि जे काही फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सचा ॲडिशन काय असायला पाहिजे, जे काही फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सचा ॲडिशन काय असायला पाहिजे, -2. आता 24 कोणामध्ये येतो, 4 6 1 जा 6 2 जा 12 6 3 जा 18 6 4 जा 6 4 जा येतो बघा हा. मग -6 आणि काय करायचं, +4. 6 4 जा काय येतो, 24. कसला 24 येतो, -24 येतो. 6 4 जा 24 येतो, मायनस येतो. पण -6 + 4 काय येतंय, -2. -6 + 4 काय येतंय, -2. देअरफॉर x स्क्वेअर -6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल्स टू काय असणार आहे, 0 असणार आहे. देअरफॉर x कॉमन काढलं, x मायनस 6 प्लस 4 कॉमन काढलं, x मायनस 6 इज इक्वल्स टू काय आला, 0 आला. देअरफॉर x इन ब्रॅकेट x मायनस 6 आणि इथं काय येणार आहे, x प्लस 4 इज इक्वल्स टू काय येणार आहे, 0. हे फॅक्टर्स समजले का बघा. फॅक्टर्स मध्ये मी काय सांगितलं की हा जो -24 आहे हे -24 चे असे फॅक्टर्स पाडायचे की जे फॅक्टर्स आहेत त्यातल्या मोठ्या नंबरला साइन मायनस द्यायची, छोट्या नंबरला साइन प्लस द्यायची, पण ह्या दोघांचं ॲडिशन काय असायला पाहिजे, -2 असायला पाहिजे. ह्या दोघांचं ॲडिशन काय असायला पाहिजे, -2 असायला पाहिजे. देअरफॉर x स्क्वेअर -6x + 4x -6 + 4 -6 + 4 काय येणार आहे, -2. Therefore x square -6x + 4x - 24 is equals to 0. Therefore x common x - 6 plus 4 common x - 6 is equals to 0. Therefore x - 6 x plus 4 is equals to 0. Therefore x - 6 is equals to 0 or
x प्लस 4 इज इक्वल्स टू 0. इथं काय येणार आहे x इज इक्वल्स टू 6 और x इज इक्वल्स टू काय येणार आहे -4. मग कधी पण वर्क हा नेगेटिव्ह मध्ये येऊ शकत नाही. मग इथं काय येणार वर्क कॅन नेव्हर बी नेगेटिव्ह. वर्क कॅन नेव्हर बी नेगेटिव्ह. वर्क नेगेटिव्ह मध्ये येत नाही. जर वर्क नेगेटिव्ह मध्ये येत नसेल तर वर्क कशामध्ये येणार आहे पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणती आहे 6 आहे. सो निशू टेक्स किती डेज x is equals to 6 days to complete a work alone. complete work alone. एकटीच काम केली असती तर. आणि मग पिंटू टेक्स जास्त ना. पिंटू टेक्स किती डेज x plus 6. x plus 6 म्हणजे काय येणार आहे 6 plus 6. 6 plus 6 म्हणजे किती येणार आहे 12 days to कंप्लीट वर्क. तो वर्क कंप्लीट करण्यासाठी त्याला किती दिवस लागतात तर 12 दिवस. पिंटूला किती दिवस लागतात 12. निशूला किती दिवस लागतात 6. क्वेश्चन काय आहे पिंटू टेक्स 6 days मोर दॅन निशू टू कंप्लीट सर्टन पीस ऑफ वर्क. जर निशू एकटे काम करत असेल तर पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. ठीक आहे. पण जर दोघांनी मिळून काम केलं तर त्याला किती दिवस लागतात 4 दिवस लागतात. ओके. मग हाऊ मेनी वुड इट टेक टू कंप्लीट अ वर्क इफ दे वर्क अलोन. मग मी काय म्हणते लेट निशू टेक्स x days टू कंप्लीट वर्क अलोन. एकटीच काम करण्यासाठी कंप्लीट वर्क अलोन. पिंटू टेक्स x plus 6 days टू कंप्लीट वर्क अलोन. अलोन म्हणजे एकटे. मग जर त्यांनी दोघांनी एकत्र काम केलं तर किती दिवस लागतात 4 दिवस. ते लिहिलं दे वर्क टुगेदर दे रिक्वायर 4 days. सो वर्क कंप्लीटेड बाय निशू इन 1 day. एका दिवसात निशूला किती काम कंप्लीट करणार आहे 1/x. वर्क कंप्लीटेड बाय पिंटू इन 1 day किती असणार आहे 1/x plus 6. आणि जर दोघांनी मिळून काम केला तर एका दिवसात ते किती कंप्लीट करणार 1/4. वर्क डन टुगेदर इन 1 day इज 1/4. सो वर्क डन टुगेदर इन बोथ इन 1 day कसं लिहिणार की निशूचा एक दिवसाचा काम प्लस पिंटूचा एक दिवसाचा काम इज इक्वल्स टू दोघांनी मिळून केलेला एक दिवसात काम. एका दिवसात काढायचं. एका दिवसात काढलं की आपण पिंटूने किती काम केलं अलोन किंवा निशूने किती काम केलं अलोन हे समजते. मग 1/x plus 1/x plus 6 is equals to 1/4. क्रॉस मल्टिप्लाय केलं x plus 6 plus x whole divided by x into x plus 6. कसं केलं ह्याला आणि हे दोघं मल्टिप्लाय. इथे लिहून दिलंय a/b plus c/d असेल तर a into d plus b into c whole divided by b into काय करायचा d. सो x plus 6 plus x whole divided by x in bracket x plus 6 is equals to 1/4. x plus x किती येणार आहे 2x plus 6 whole divided by x in bracket x plus 6 is equals to 1/4. क्रॉस मल्टिप्लाय केलं 4 into 2x plus 6 is equals to x in bracket x plus 6 केलं. So 4 1 जा 4 2 जा 8x 4 6 जा 24 is equals to x into x काय आला x square. x into 6 काय आला 6x. मी काय करते x square इथं आहे. मग हा x square आणि 6x इथंच ठेवते. हे दोन टर्म्स इथं शिफ्ट करते. प्लस 8x इथं जाऊन काय होणार आहे मायनस प्लस 24 इथं जाऊन काय होणार आहे मायनस. Therefore 0 is equals to x square plus 6x minus 8x minus 24. Therefore 0 is equals to x square plus 6x minus 8x काय येणार आहे minus 2x minus 24. Therefore x square minus 2x minus 24 is equals to काय आला 0. आता दोनदा मायनस आहे म्हणजे त्याचे फॅक्टर्स कसे पाडायचे. मोठ्या नंबरचा फॅक्टरला मायनस साइन आणि छोट्या नंबरच्या फॅक्टरला प्लस साइन. जेव्हा दोनदा मायनस असते तर मोठ्या नंबरच्या फॅक्टरला मायनस साइन आणि छोट्या नंबरच्या फॅक्टरला प्लस साइन. आणि ते फॅक्टर्स असे पाडायचे की दोघांचा ऍडिशन मिडल टर्म यायला पाहिजे. मग -24 ला कसं केलं 6 1 जा 6 2 जा 12 6 3 जा 10 6 4 जा 24 येतंय. पण -6 मोठ्या नंबरला मायनस आणि छोट्या नंबरला काय घ्यायचं प्लस. मग -6 + 4. सो -6 + 4 किती येते -2. सो x square - 6x + 4x - 24 is equals to 0.
for x plus 4 is equals to 0. -6 चा इथे शिफ्ट होतो, x is equals to 6. x plus 4 इथे जातो -4. वर्क कधी पण निगेटिव्ह असू शकतो का? नाही. वर्क कॅन नेव्हर बी निगेटिव्ह. And work is always what? Positive. So work can never be negative. So Nishu takes how many days? 6 days to complete work alone. आणि पिंटू त्यापेक्षा 6 दिवस जास्त घेतो, म्हणजे पिंटू takes x plus 6. That is 6 plus 6 is equals to 12 days to complete a work. समजतंय का बघा हा पॉइंट? समजतंय का बघा हा पॉइंट? न्यूमरिकल बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर, जर 460 ला डिवाइड केलं कशाने, तर नॅचरल नंबरने डिवाइड केलं, तर क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. हा इथं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला तुम्हाला देताना काय म्हटलंय की 460 ह्याला डिवाइड केलं कशाने, नॅचरल नंबरने डिवाइड केलंय. कशाने डिवाइड केलंय? नॅचरल नंबरने. मला सांगा, जर एखादा वरचा डिव्हिडंड असेल तर खालचा काय असतो? डिवायझर असतो. हे लक्षात घ्यायचं. इथं काय होतं, आपण पूर्ण प्रश्न वाचतो. पूर्ण प्रश्न काय वाचतो की हा, इफ 460 इज डिवाइडेड बाय नॅचरल नंबर, क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. तुम्ही म्हणाल डिवायझर दिलेलाच नाहीये. आणि रिमाइंडर, डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. रिमाइंडर काय आहे तर 1. आणि म्हटलंय फाइंड क्वोशंट अँड डिवायझर. अरे असं दिलंय 460 ला डिवाइड केलंय नॅचरल नंबरनं, आणि म्हटलंय की डिवायझर असा आहे, क्वोशंट जो आहे तो डिवायझरच्या इतका आहे. तर एक लक्षात ठेवा की जेव्हा कधीही हा वरती डिव्हिडंड असतो, वरती डिव्हिडंड असतो, खाली काय असतो? डिवायझर असतो. वरती डिव्हिडंड असला तर खाली काय असतो? डिवायझर. म्हणजे ज्या नंबरला तुम्ही डिवाइड करताय आणि ज्यानं डिवाइड करताय तो डिव्हिजर असतो. ज्यानं डिवाइड करताय तो काय असतो? डिव्हिजर. ह्याचा आन्सर कोणत्या फॉर्म्युला येतो बघा. आपल्याला तो फॉर्म्युला माहित आहे. कोणता सांगा? आपण हा बघितलाय काय? डिव्हिडंड is equals to divisor into quotient plus remainder. आपल्याला ह्या फॉर्म्युलाने ह्याचा आन्सर मिळणार आहे. पण आपल्याला काय दिलंय? 460 फक्त डिव्हिडंड आहे म्हणून दिलंय. 460 डिव्हिडंड आहे म्हणून दिलंय. डिवायझर म्हटलंय, पण तो डिवायझर कोण, तर आपल्याला माहित असायला पाहिजे. ज्याला आपण डिवाइड करतोय ना, हा कोणाला डिवाइड करतोय? 460, म्हणजे तो डिव्हिडंड झाला. ठीक आहे. ज्याला आपण डिवाइड करतोय तो काय झाला? डिव्हिडंड. आणि ज्याला डिवाइड करतोय तो काय झाला? डिवायझर. म्हणजे इथं 460 जो आहे तो आपला काय झाला? डिव्हिडंड झाला. आणि नॅचरल नंबर आहे तो काय झाला? तर डिवायझर झाला. नॅचरल नंबर काय झाला? तर डिवायझर झाला. तर आता म्हणजे समजतंय की डिवायझर, इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर, हा ठीक आहे, क्वोशंट इज इक्वल्स टू 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. बघा, मोर दॅन व्हॉट आलं? डिवायझर. म्हणजे क्वोशंटला कोणाबरोबर कंपेअर केलेलं आहे? डिवायझर बरोबर. मग जर क्वोशंटला डिवायझर बरोबर कंपेअर केलंय, मग ज्या बरोबर कंपेअर केलेलं असते त्याला काय म्हणून घ्यायचं? एक्स म्हणून घ्यायचं. त्याला काय म्हणून घ्यायचं? एक्स म्हणून घ्यायचं. हे बघा, 460 ला डिवाइड केले नॅचरल नंबरनं. आता 460 हा डिव्हिडंड झाला. ठीक आहे. आणि ज्यानं डिवाइड केले तो कोण झाला? तर डिवायझर झाला. म्हणजे नॅचरल नंबर हा काय आहे? डिवायझर आहे. मग काय म्हटलंय? जो क्वोशंट आहे तो 6 जास्त आहे 5 टाइम द डिवायझर. म्हणजे कंपेअर कोणाबरोबर केलंय? परत डिवायझर. तर मी काय म्हणते, लेट सोल्युशन मध्ये लिहिते, लेट
be the divisor. X be the divisor. But this divisor is what? हा divisor काय आहे तर हा divisor natural number आहे. हा divisor काय आहे? natural number आहे. कारण तुम्हाला आन्सर नेगेटिव्ह मध्ये पण येऊ शकतो ना. पण नेगेटिव्ह असणार का? divisor natural number म्हटलाय म्हणजे नेगेटिव्ह असणार का? नाही. 0 असणार का? नाही. नॅचरल नंबर कुठापासून स्टार्ट होतात? 1 पासून. मग 1 2 3 4 च्या पुढे जे काय असेल ते चालतं. ते मान्य आहे. ठीक आहे. आता बघा, लेट x बी द डिवायझर दॅट इज नॅचरल नंबर. मग नेक्स्ट बघा काय म्हटलंय? क्वोशंट इज. कोण आहे? क्वोशंट. क्वोशंट इज म्हटलंय. क्वोशंट इज म्हणजे क्वोशंट इज इक्वल्स टू लिहायचं. इज म्हणजे इज इक्वल्स टू. क्वोशंट इज 6 मोर म्हणजे 6 जास्त 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. 6 जास्त 5 टाइम्स द डिवायझर म्हणजे 6 मोर 6 प्लस 5x हा डिवायझर झाला. हा डिव्हिडंड काय आहे सांगा? ज्याला डिवाइड केलं रे, ज्याला डिवाइड केलं, कोणाला डिवाइड केलं? 460 ला डिवाइड केलं म्हणजे हा आपला डिव्हिडंड आहे. 460 ला डिवाइड केलं म्हणजे हा आपला डिव्हिडंड आहे. आणि रिमाइंडर किती म्हटलंय? रिमाइंडर काय आहे? 1 आहे. बघा सगळं दिलंय का? बघा, इफ 460 इज डिवाइडेड बाय नॅचरल नंबर म्हणजे ज्याला डिवाइड करतोय तो डिव्हिडंड, ज्यांना डिवाइड करतोय तो डिवायझर. बघा, ज्याला डिवाइड करतोय तो डिव्हिडंड आहे. ज्यांना डिवाइड करतोय तो काय आहे? डिवायझर आहे. मग त्यावेळी क्वेश्चन किती आला? 6 मोर दॅन 5 टाइम्स डिवायझर. परत कंपेअर कोणाबरोबर केलं? डिवायझर. म्हणून घेताना काय घ्यायचं? लेट x बी द डिवायझर घ्यायचं. काय घ्यायचं? x बी द डिवायझर. अँड रिमाइंडर इज 1 म्हटले. रिमाइंडर काय म्हटलेलं आहे? 1 म्हटलेलं आहे. रिमाइंडर इज 1. फाइंड द क्वोशंट अँड डिवायझर. काय फाइंड करा? क्वोशंट आणि काय फाइंड करा? डिवायझर. आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो? डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस काय आहे? रिमाइंडर. डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस काय आहे? रिमाइंडर. मला सांगा डिव्हिडंड किती आहे? 460. डिवायझर किती आहे? x. क्वोशंट किती आहे? हा क्वोशंट 6 प्लस 5x. रिमाइंडर किती आहे? 1. लक्षात येते का काय काय केलं? ह्यावर ना आपल्याला इक्वेशन मिळणार. डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. कुठून आला विचारला तर मार खाणार. कारण 6 ला 7 ला 8 ला 7 ला तर 8 ला तर हे आपण बघितलेलंच आहे की डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस काय असतो? रिमाइंडर. सो 460 इज इक्वल्स टू x इनटू 6 प्लस 5x प्लस रिमाइंडर काय आला? 1. माहिती बघा 460 इज इक्वल्स टू x इनटू 6 इज 6x. x इनटू 5x इज 5x स्क्वेअर. आणि इथं आहे तसा काय ठेवा? 1. ठीक आहे. आता ह्याला रिअरेंज करायचं. प्लस 460 तिथं जाऊन काय होणार आहे? मायनस 460. इथं 0 राहणार. 0 इज इक्वल्स टू पहिला कधी पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये x स्क्वेअर ची टर्म पहिला घ्यायची म्हणजे काय आला? 5x स्क्वेअर आला. प्लस इथं काय घ्यायचा? 6x प्लस 1 मायनस 460 मायनस 460. मग इथं काय येणार आहे? 0 इज इक्वल्स टू 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस प्लस मायनस बिकम मायनस. पण आता 460 मायनस हे काय येणार आहे? 459. काय येणार आहे? 459. हे बघा, हा समजला का सांगा मला? की आपण ह्याला रिअरेंज केलं. 5x स्क्वेअर पहिला घेतला. सो 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460. हा आता 0 राहिला. आता हा पूर्ण इक्वेशन आहे कसं इथे लिहिते. देयरफॉर 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस 459 इज इक्वल्स टू काय आहे? 0. ठीक आहे. मी तर काय म्हणते फॅक्टरायझेशन मेथड यूज करू नका. का फॅक्टरायझेशन मेथड यूज करू नका? कारण तुम्ही काय करणार? ह्याला मल्टिप्लाय करणार. ह्याला मल्टिप्लाय करून आन्सर येणार. त्या आन्सरचे तुम्ही काय करत बसणार? फॅक्टर्स काढत बसणार. त्या आन्सरचे तुम्ही काय काढत बसणार? फॅक्टर्स. त्यापेक्षा आपण काय म्हणूया? बाय फॉर्म्युला मेथड याला सॉल्व करूया. कोणत्या मेथडनं सॉल्व करूया? फॉर्म्युला मेथडनं. मग फॉर्म्युला मेथड काय आहे? तर पहिला कंपेअर करा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. हा
A इज इक्वल्स टू काय आहे 5, B इज इक्वल्स टू काय आहे 6, C इज इक्वल्स टू काय आहे -459. ठीक आहे. आता ह्याला रूट ऑफ काय टाकते b स्क्वेअर मायनस 4ac पहिला फाइंड करायचं. मग रूट 6 चा स्क्वेअर -4, a काय आहे 5 आणि इथं -459 आहे. मग 6 चा स्क्वेअर किती येणार आहे 6 चा स्क्वेअर 36 -4 5 चा किती येणार आहे 20. हे दोनदा मायनस आहे, मायनस मायनस काय होणार प्लस इंटू 459. हे बघा हे दोनदा मायनस आहे, मायनस मायनस काय होणार आहे प्लस. 4 इंटू 5 किती आला 20, 20 इंटू 459 केला. आता 459 इंटू 2 करा. 9 1 जा 9 2 जा 18, 5 1 जा 5 2 जा 10 प्लस 1 11, 4 1 जा 4 2 जा 8 प्लस 1 9, 9 1 8 आणि हा 0 ऍड करायचा म्हणजे इथं काय येणार आहे 36 प्लस 9180. सिम्प्लिफिकेशन्स तुम्ही स्वतः सॉल्व करायचे. नाही केला तर फटके खाणार माझे, नाही केला तर फटके खाणार, एवढं लक्षात ठेवा. 36 प्लस 4 5 जा 20, हे दोन मायनस मायनस काय झाले प्लस झाले. सो 36 प्लस 20 इंटू 459 दॅट इज 9180. 9180 प्लस काय येणार आहे 36. मग इथं काय आला 6, 8 प्लस 3 8 9 10 11, इथं 2 मग 9216. कोणाला 9216. आता 9216 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का बघूया. 9216 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का बघूया. हे बघा आता याचे परफेक्ट स्क्वेअर कसे फाइंड करायचे तर स्क्वेअर रूट्स बघायचे. 70 चा स्क्वेअर काय असतो 4900 असतो. 80 चा स्क्वेअर काय असतो 6400 असतो. 90 चा स्क्वेअर काय असतो 8100 असतो. असतो ना 8100 असतो. आणि 100 चा स्क्वेअर किती असतो 1 2 3 4 म्हणजे 10,000 असतो. म्हणजे आता 9261 ह्या दोघांच्या मध्ये येते, 90 ते 100 च्या मध्ये येते कारण ती व्हॅल्यू किती आली आहे 9216 आली आहे. काय आली आहे ती व्हॅल्यू 9216 आली आहे. तर मी काय करते पहिला 95 चा स्क्वेअर काढून बघते. 95 इंटू 95, 5 5 जा 25, 9 5 जा 45 46 47, परत 9 5 जा 45, 9 9 जा 81 82 83 84 85, 5 10 12 5 4 10 9025 आहे. 9025 म्हणजे 9216. नेक्स्ट घेते मी 9025 हा नियर टू काय आला 9216 आला. तर मी काय करते 96 चा स्क्वेअर घेते. 6 6 चा 36, इथे बघा हा 6 6 चा काय आला 36, 6 9 6 चा 54 55 56 57, 9 6 चा 54, परत 9 9 जा 81 82 83 84 85 86. इथे 6 आला. 7 आणि 4, 7 आणि 4 किती येते सांगा मला. 7 आणि 3 10 आणि 1 11, कॅरी 1. 6 प्लस 5 किती आला 30, 30 प्लस 6 प्लस 5 11, 11 प्लस 1 12, कॅरी 1. 9261 आला का 9261 आला काय 9261. बघा रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac काय येणार आहे रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू काय येणार आहे 96. याचा स्क्वेअर रूट कसा काढला तर मी तुम्हाला ट्रिक सांगितलेले आहेत की जेव्हा 4 डिजिट मध्ये येते 96 म्हणजे कोणता पण नंबर जेव्हा 4 डिजिट मध्ये येते तर त्याचे नियर बाय चे ह्याचे स्क्वेअर घ्यायचे. 10 चा स्क्वेअर किती येतो, 20 चा स्क्वेअर किती होतो, 30 चा स्क्वेअर किती येतो, 40 चा स्क्वेअर किती येतो. मला एवढं कॉमन सेन्स आहे की 9261 बडे मोठा आहे म्हणजे 7 चा स्क्वेअर 4900 आला म्हणजे 70 चा स्क्वेअर 4900 आला, 80 चा स्क्वेअर 6400 आला, 90 चा स्क्वेअर 8100 आला आणि 100 चा स्क्वेअर किती आला तर 2030 म्हणजे 10000. म्हणजे 90 आणि 100 मध्ये हा स्क्वेअर रूट लाईन होतो. कोण 9216. मग 90 आणि 100 मध्ये लाईन होतो तर पहिला मधला घ्यायचा. पहिला काय घ्यायचा मधला 95 घ्यायचा. जर 95 चा किती आला 9025 आला. जर 9025 आला तर एवढं माहिती आहे की 95 चा पुढचा स्क्वेअर कोणतरी असणार 9216. जर हा 9025 पेक्षा कमी आला असता तर तुम्ही म्हटलं असता ह्याचा वरचा आलेला असता. कॉमन सेन्स एवढंच लक्षात ठेवायचं की ह्याच्या युनिट्स प्लेसला काय आहे 6 आहे. युनिट्स प्लेसला काय आहे 6.
मग 95 नंतर ना हे बघा 95 नंतर काय 96 97 98 हा 6चा स्क्वेअर किती येतो 36 म्हणजे हे युनिट प्लेसला 6 येतो. ह्याचा येत नाही ह्याचा पण येत नाही म्हणजे हा स्क्वेअर कोणाचा आहे 96चा. हे छोटे छोटे ट्रिक्स आहेत जे तुम्हाला यायला पाहिजेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही बघा. म्हणजे तुम्ही ट्राय करा. ट्राय केल्याशिवाय काहीही येणार नाही. सिम्प्लिफिकेशन करायला पाहिजे. मला असं तो कोणी दिसत नाही फोटोज पाठवतात कॉपी करून पाठवल्यासारखे वाटतात. फोटोज पाठवताना पूर्ण समजले की नाही समजायला नको करे हा. मग आता नेक्स्ट x is equals to minus b plus minus root of b square minus 4ac upon काय असतं 2a असतं. म्हणजे x is equals to minus b plus root of b square minus 4ac upon 2a असणार किंवा x is equals to minus b minus root of b square minus 4ac upon काय असणार आहे 2a. एकदा प्लस आणि एकदा मायनस. मग आता मला सांगा मायनस बी म्हणजे बी 6 आहे ना मग इथं काय येणार आहे मायनस 6 प्लस 96 ना रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला 96 इंटू 2 इंटू काय आहे a काय आहे 5 म्हणजे x इज इक्वल्स टू हा येतो और परत x इज इक्वल्स टू मायनस 6 मायनस इथं रूट ऑफ काय येणार आहे 96 डिवायडेड बाय काय येणार आहे 2a म्हणजे 2 इंटू 5. मला सांगा 96 मायनस 6 किती येत आहे 90 येते. 90 96 मायनस 6 90 96 मायनस 6 किती येत आहे 90 येत आहे 90 5 1 5 2 जा 10 हा 0 0 कट म्हणजे x इज इक्वल्स टू काय आला 9 और x इज इक्वल्स टू रूट 96 नाही फक्त 96 सॉरी रूट 96 नाही. हे मायनस मायनस काय झालं प्लस झालं 96 97 98 100 101 98 96 97 98 99 100 आणि 102 म्हणजे मायनस 102 डिवायडेड बाय काय आला 5 1 5 2 10. पहिला हा x निगेटिव्ह आहे. हा x काय आहे निगेटिव्ह आहे. जर x निगेटिव्ह आहे तर आन्सर येणार नाही म्हणजे x इज इक्वल्स टू 9 हा तुमचा फायनल आन्सर आहे. हा डिवायझर आहे तुमचा. काय आहे हा तुमचा डिवायझर. मग इथे लिहिताना काय लिहायचं सिन्स divisor is natural number. divisor कसला नंबर आहे natural number. Since divisor is a natural number therefore x is equals to 9 that is काय होणार that is divisor is equals to 9. divisor is equals to काय येणार आहे 9. आता क्वेश्चन विचारलंय क्वेश्चन किती आहे रे क्वेश्चन इज इक्वल्स टू 6 प्लस 5x आहे. क्वेश्चन इज इक्वल्स टू काय आहे 6 प्लस 5x. मग 6 प्लस 5 इंटू 9 म्हणजे 6 प्लस 9 5 जा 45. मग 45 प्लस 6 किती येणार आहे 45 प्लस 5 10 50 50 प्लस 1 51 म्हणजे क्वेश्चन किती आहे 51 आहे. क्वेश्चन किती आहे 51. देयरफॉर आपल्याला काय मिळाला एक डिवायझर मिळाला आणि एक काय मिळाला क्वेश्चन. परत एकदा सांगते इकडे लक्ष द्या. कॅल्क्युलेशन्स तुम्हाला माहित आहे की डोक्यावरनं जातात का तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन्स करत नाही. तुम्ही पूर्ण टॉपिक रिवाइज करायला पाहिजे. एवढ्या सुट्ट्या मिळाल्यात म्हणजे तुम्हाला. इथं बघा इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर असं म्हटलंय तर सगळ्यात पहिला 460 म्हणजे डिव्हिडंड घ्यायचा आणि नॅचरल नंबर म्हणजे डिवायझर. पहिला तिथं क्वेश्चन मध्ये लिहून घ्यायचं आपल्याला समजण्यासाठी. हे एक ट्रिक लक्षात ठेवा. इफ समथिंग इज डिवायडेड बाय समथिंग देन पहिला समथिंग इज डिव्हिडंड दुसरा समथिंग इज डिवायझर. सो इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर म्हणजे डिव्हिडंड इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर तर क्वेश्चन काय मिळतोय क्वेश्चन इज 6 मोर. क्वेश्चन हा 6 जास्त आहे 6 मोर दॅन 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन 5 इंटू डिवायझर. परत कंपेअर कोणाबरोबर केलाय डिवायझर दॅन करानंतर आला डिवायझर आलाय ना. दॅन नंतर डिवायझर आला म्हणजे आपल्याला कंपॅरिझनची x ची टर्म काय आहे तर डिवायझर आहे. x ची टर्म काय आहे डिवायझर अँड रिमाइंडर इज 1 फाइंड क्वोशंट अँड डिवायझर असं म्हटलंय. फाइंड क्वोशंट अँड डिवायझर म्हटलंय तर आपल्याला पार्ट असायला पाहिजे. नसेल पार्ट तर पार्ट करायचं. काय डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. फॉर्म्युला आपल्याला लर्न असायला पाहिजे. नसेल लर्न
तर लर्न करायचा डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. मग मी काय म्हटलं कोणाबरोबर कंपेअर केलंय डिवायझर आणि डिवायझर कसला नंबर आहे नॅचरल. नॅचरल म्हणजे 1 2 3 4 च्या पुढे येऊ शकतो मायनस मध्ये किंवा 0 येणार नाही. तर इथं बघा लेट x बी द डिवायझर. काय डिवायझर असू दे x. लेट x बी द डिवायझर ब्रॅकेट मधला नॅचरल नंबर. क्वोशंट इज इक्वल्स टू 6 प्लस 5x. कारण काय म्हटलंय क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स डिवायझर. 5 टाइम्स डिवायझर म्हणजे 5x आणि क्वोशंट म्हणजे 6. सो 6 प्लस 5x. डिव्हिडंड किती आहे 460. रिमाइंडर 1. तो आपल्याला फॉर्म्युला काय डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. सो 460 इज इक्वल्स टू x इनटू 6 प्लस 5x प्लस 1 केलं. सो 460 is equals to x into 6 काय येणार आहे 6x. x into 5x काय येणार आहे 5x square plus 1. सो 460 इथं प्लस तिथे जाऊन मायनस होणार. सो 5x square plus 6x plus 1 minus 460. Therefore 0 is equals to 5x square plus 6x minus 459. ह्याला अरेंज केलंय. आता बघा ह्याला अरेंज कसं अरेंज केलं म्हणजे काय करायचं इथं रिअरेंज करायचं. 5x square plus 6x minus 459 is equals to 0 ला कंपेअर करायचं. ax square plus bx plus c is equals to 0 बरोबर कंपेअर करायचं. म्हणजे तुम्हाला a is equals to काय मिळाला 5, b is equals to काय मिळाला 6, c is equals to काय मिळाला minus 459. जेव्हा कधी पण इथं मोठे टर्म्स येतात ना हे 5 6 इथं 1 नाही आलाय तर 5 आलाय बघा इथं मोठी टर्म आहे. मग ह्याला मल्टिप्लाय करायचं असतं आपल्याला लक्षात नसते. काय लक्षात ठेवा की जेव्हा x स्क्वेअर बरोबर काहीतरी टर्म आहे तर फॉर्म्युला मेथड वापरायचं. लागू दे टाइम प्रॅक्टिस करा हा पण फॉर्म्युला मेथड वापरा. आणि इथं फॅक्टर्स फाइंड करत बसायला खूप टाइम जाणार. फॅक्टर्स फाइंड करायला खूप टाइम जाणार त्यामुळे आपण फॉर्म्युला मेथड वापरली. फॉर्म्युला मेथडनं रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अप्लाय केलं. दोन्ही मायनस मायनस प्लस झालं. हे सगळं सिम्प्लिफिकेशन करून आपला आन्सर किती आलाय तर रूट ऑफ किती येते तर 9216 येते. मग रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू काय येते तर 96 येते. हे कसं काढलं काय काढलं मी तुम्हाला सांगितलंय. सगळे सिम्प्लिफिकेशन सांगितलेले आहेत मी ट्रिक्स सांगितलेले आहेत तुम्हाला. मग x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac आपण 2a असतं. मग मायनस बी ची व्हॅल्यू घेतली मायनस 6 रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac 96 डिवाइडेड बाय 2a 2 into 5 घेतलं. ठीक आहे. मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग हे सिम्प्लिफाय केलं. सगळं सिम्प्लिफाय करा सिम्प्लिफाय करा सिम्प्लिफाय करून तुम्हाला एक ह्याला तुम्ही सिम्प्लिफाय करत बसू नका बाळांनो. ही मायनसची साईन आहे ना विषय संपला. नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह असू शकत नाही त्यामुळे x हा इक्वल्स टू येऊ शकत नाही. म्हणून इथं लिहिलं सिन्स डिवायझर इज नॅचरल नंबर तर x इज इक्वल्स टू 9 येणार. दॅट इज डिवायझर इज 9. तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. काय विचारलाय क्वेश्चन विचारलाय. मग क्वेश्चन काय आहे क्वेश्चन इज 6 प्लस 5x आहे. मग इज इक्वल्स टू काय येणार आहे 6 प्लस 5 into 9 दॅट इज 6 प्लस 9 5 45. सो क्वेश्चन इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 51. क्वेश्चन इज इक्वल्स टू काय येणार आहे 51 येणार आहे. समजून घ्या न्यूमरिकल्स. हे वर्ड प्रॉब्लेम्स एकदा दोनदा तीनदा चारदा सॉल्व करा. खरंच सॉल्व करा. एकदा दोनदा तीनदा चारदा सॉल्व करा पण सॉल्व करा. खूप इम्पॉर्टंट आहेत हे न्यूमरिकल्स. बघून घ्या सिम्प्लिफिकेशन्स बघून घ्या. कसं लिहिलंय काय लिहिलंय बघून घ्या. हा लिहित लिहित सॉल्व करायचं. लिहित लिहित सॉल्व करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय बघा. इन द ऍडजॉइनिंग फिगर. ऍडजॉइनिंग फिगर कोण आहे क्वाड्रिलॅटरल ABCD. हा जो खालचा फिगर आहे इन द ऍडजॉइनिंग फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. ABCD हा जो फिगर ABCD आहे हा ट्रॅपेझियम आहे आणि त्याची एरिया अँड इट्स एरिया इज 33 सेंटीमीटर स्क्वेअर. 33 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि काय म्हटलंय
AB is parallel to CD म्हणजे AB आणि CD पॅरलल आहे फ्रॉम द इन्फॉर्मेशन्स गिवन इन द फिगर. आता इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर काय करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स म्हणजे AD, BC, DC आणि AB. हे बघा AB इज इक्वल्स टू x आहे, BC इज इक्वल्स टू x मायनस 2 आहे आणि BC आणि AD काय आहेत सेम. इथं डबल असं दिलंय का, हे डबल दिलंय का म्हणजे दोन्ही काय आहेत सेम आहेत. ओके. आणि हा DC काय दिलंय 2x + 1. इथं तुम्हाला असं हे जे तुम्हाला बोर्डवर दिसते असं तुम्हाला दिलंय ऍक्टिव्हिटी टाइप दिलेला आहे. तर हे बघा एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय असते, एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल्स टू असते 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू काय असते तर हाईट. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल्स टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू काय असते तर हाईट. तर इथे बघा सोल्युशन, सोल्युशन मध्ये ए बी सी डी इज ट्रॅपेझियम. ए बी सी डी हा काय आहे ट्रॅपेझियम आहे. ए बी ला पॅरलल सी डी दिलंय, ए बी इज पॅरलल टू सी डी. सो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स. पॅरलल साइड्स कोणत्या आहेत ए बी आणि सी डी. ए बी आणि सी डी काय आहे पॅरलल साइड्स इंटू हाईट. आता हाईट कोण आहे एम आहे. हाईट कोण आहे तर बघा हाईट कोण आहे एम. मी काय म्हटलं एरिया ऑफ ट्रॅपेझियम म्हणजे काय असतो, एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल्स टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. सो 1/2 सम ऑफ पॅरलल साइड ए बी आणि काय आहे सी डी इंटू हाईट. हाईट काय आहे एम आहे. हाईट काय आहे तर एम आहे. सो एरिया किती आहे इथं दिलंय, एरिया किती आहे 33. मग इथं एरिया लिहिला 33 इज इक्वल्स टू 1/2. AB दिलाय बघा, AB किती आहे x. AB किती आहे x आहे आणि CD म्हणजे खालचं CD किती आहे 2x + 1. CD किती आहे 2x + 1. ठीक आहे. सो 33 इज इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट x + 2x + 1 इंटू AM किती येतं x - 4 आहे. AM किती आहे x - 4. हे बघा हा जो AM आहे हा काय आहे x - काय आहे 4 आहे. आता इथे काय केलंय बघा, हा 2 इथं शिफ्ट केलाय, हा 2 इथं काय केलाय शिफ्ट म्हणजे इथं 33 × 2 इज इक्वल्स टू x + 2x काय येणार आहे 3x + 1 इंटू x - 4 असं येणार आहे. इथं लक्ष द्या काय झालं बघा 33 इथं हा पूर्ण आहे बघा, हा पण मल्टिप्लाय हा पण मल्टिप्लाय सगळे मल्टिप्लाय आहे त्यामुळे हा जो डिवाइड आहे इथं जाऊन काय केला मल्टिप्लाय. सो 33 × 2 काय येणार आहे 66. सो 66 इज इक्वल्स टू 3x + 1 आणि दुसरं काय येणार आहे तर x - काय येणार आहे 4. आता इथं काय करते हे सॉल्व करायला पाहिजे. 3x + 1 इंटू x - 4. am काय आहे x - 4. मी हे सगळं रब करते आणि इथं सॉल्व करते. इथं लक्ष द्या therefore 66 इज इक्वल्स टू 3x in bracket x - 4 plus 1 in bracket x - 4. हे बघा 3x ला पहिला x - 4 बरोबर मल्टिप्लाय केला मग +1 ला x - 4 बरोबर केलं. मग therefore 3x × x काय येणार आहे 3x² minus 4 1 = 4 2 = 4 3 = 12x plus x - 4. ठीक आहे. हा सॉल्व केला 3x × x काय आला 3x² आला. 3x × -4 काय आला 3x × -4 आला -12x plus 1 × x काय आला x 1 × -4 काय आला -4 आला. मग therefore 66 is equals to 3x² minus 12x plus x minus 11x है ना -12 plus 1 -11. So 66 is equals to 3x² minus 11x minus 4. आता परत इथं बघा हा मला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे तर मी हा 66 जो आहे +66 तर लेणार काय होणार आहे मायनस. therefore 0 is equals to 3x² minus 11x minus 4 minus 66 plus 66 तिथे जाऊन काय झाला -66 झाला. therefore 0 is equals to 3x² minus 11x
म्हणजे तुम्हाला जो क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन सिम्प्लिफाय करून काय मिळाला तर 3x² मायनस 11x मायनस 70 इज इक्वल्स टू 0. हा आहे तसा काय केलाय, उलटा घेतलीये, मिरर इमेज घेतलीये. काय आहे 3x² मायनस 11x मायनस 70 इज इक्वल्स टू काय आहे 0. आता ह्याचे फॅक्टर्स काढायचे, ह्याचे काय करायला पाहिजे, फॅक्टर्स काढायला पाहिजे. फॅक्टर्स कसे काढणार, 70 into 3 मायनस 3 आहे ना, 70 into 3 7 म्हणजे 7 7 2 14 7 3 21 म्हणजे काय येणार आहे -210 चे तुम्हाला फॅक्टर्स काढायला पाहिजे. कशाचे फॅक्टर्स काढायला पाहिजेत, -210 चे. आता -210 चे फॅक्टर्स काढायला पाहिजे, पण आन्सर काय आला पाहिजे -11. खूप इझी आहे. 21 into 10 करायचं. काय करायचं, 21 into काय करायचं 10. जर मी इथं 21 लिहिला आणि इथं काय लिहिला 10. आता दोनदा मायनस आहे, दोनदा मायनस आहे म्हणजे पहिल्या फॅक्टरला मायनस साइन आणि दुसऱ्या फॅक्टरला प्लस साइन, म्हणजे 3x काय येणार आहे 3x² मायनस 21x मायनस 10x मायनस 70 इज इक्वल्स टू 0. आलं का लक्षात, बघा इथं काय केलं, हा पूर्ण फॅक्टरायझेशन केलं, ह्या इक्वेशनचं पूर्ण फॅक्टरायझेशन केलंय. काय हे फॅक्टरायझेशन करून तुम्हाला काय मिळाला 3x² मायनस 11x मायनस 70 इज इक्वल्स टू 0. आता ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 70 into 3 काय येत आहे -210 आणि -210 चे असे फॅक्टर्स काढायचे की ज्यांचा ऍडिशन करायला पाहिजे -11. मग 21 10 जा, मग -21 प्लस 10, -21 प्लस 10 -11 येतो. मग इथं आला का -11 आला. सो 3x² मायनस 21x मायनस 10x मायनस 70 इज इक्वल्स टू 0. सो इथं काय राहणार आहे 3x जर कॉमन काढला तर राहणार काय ब्रॅकेट मध्ये 3x जर कॉमन काढला तर x मायनस काय राहणार आहे 7. का सांगा 3 7 जा 21 येते. कशाचं 21 येते 3 कॉमन काढला, इथून पण 3 कॉमन काढला, इथून पण 3 कॉमन काढला. इथं एक स्टेप घेतले बघा. हा 3 जो आहे हा 3x into x आहे मायनस 21 जो आहे 3 into 7 into x आहे. मग इकडचा 3x आणि इकडचा 3x कॉमन काढला. 3x² कसा आहे 3x into x आहे. सो 3x कॉमन काढला तर x राहिला, इथं पण 3x कॉमन काढला तर राहिला काय -7. देयरफॉर 3x इन ब्रॅकेट x - 7 प्लस 10 कॉमन काढला, दोनदा मायनस साइन आहे ना, ती दोन्ही मायनस साइन बाहेर काढली तर काय येणार आहे प्लस येणार आहे. हे दोनदा मायनस आहे, ही दोनदा मायनसची साइन बाहेर काढली तर काय येणार आहे प्लस येणार आहे. प्लस 10 into आता ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे x - 7 राहणार. बघा 10 कॉमन काढला तर x आणि 7च राहणार आहे x - 7. मग दोन फॅक्टर्स कोणते आहेत 3x + 10 आणि x - 7 इज इक्वल्स टू 0. मग 3x + 10 इज इक्वल्स टू 0 और x - 7 इज इक्वल्स टू 0. सो ह्याला फॅक्टराइज सगळं करून हे बघा 3x इज इक्वल्स टू -10 आणि x इज इक्वल्स टू -10/3 असं आलंय. 3x + 10 is equals to 0, therefore 3x is equals to -10, therefore x is equals to -10/3 आणि x -7 is equals to 0 आहे. -7 इथं जाऊन काय होणार आहे +7. मग काय म्हटलंय लेंथच विचारलेत ना, बट लेंथ इज नेव्हर नेगेटिव्ह. लेंथ ही नेगेटिव्ह नसते, त्यामुळे x is equals to -10/3 येणार नाही. म्हणजे x is equals to काय येणार आहे 7. x is equals to काय येणार आहे 7. मग AB ची लेंथ काय आहे x आहे. मग AB ची लेंथ x आहे म्हणजे x is equals to इथं काय येणार आहे 7 येणार. CD ची लेंथ किती आहे 2x + 1 आहे म्हणजे इथं काय येणार आहे 2 into 7 + 1 म्हणजे 7 म्हणजे 7 2 14 14 + 1 म्हणजे काय येणार आहे 15. नेक्स्ट AD is equals to BC. AD is equals to BC काय आहे x - 2. x - 2 म्हणजे 7 - 2. 7 - 2 म्हणजे किती आहे 7 - 2 म्हणजे किती आहे तर 5 आहे. 7 - 2 म्हणजे काय आहे 5. therefore AB is equals to काय आलं 7, CD is equals to काय आलं 15 आणि AD is equals to BC is equals to काय आलं 5.
AD इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू काय आलं तर 5. लक्षात येते का बघा, इथं व्हॅल्यूज पुट केल्या आपण. AB इज इक्वल्स टू x आहे, हा AB इज इक्वल्स टू x आहे, x AB इज इक्वल्स टू x आहे, C